मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं नुकतीच एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत मुंबईत जन्माला आलेल्या माणसालाच इथले प्रश्न समजू शकतात असं विधान त्यांनी केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि बाहेरच्या नेत्यांना वाटतं की इथं प्रॉब्लेमच नाहीत असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती आणि त्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधल्या जाहीर मुलाखतीत उत्तर दिलंय. त्यांनी हसतच राज ठाकरेंना टोला लगावला. तसंच मुंबईचा विकास आधी गडकरींनी आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आपण मिळून केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. महाराष्ट्राचं डेथ वॉरंट काढलेलं नाही एक मिनिट. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा. राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत. जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली. आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.